सांगलीत मध्यरात्री बुलडोझर कारवाई, दिवाळी आधीच अतिक्रमण हटवलं। सांगली महापालिकेकडून सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। विशेष म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेतील विक्रेत्यांनी दुकानांसमोर मंडप टाकले होते, मात्र त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेकडून ऐन रात्री बुलडोझर लावून रस्त्यावर उभारलेले मंडप पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले। या कारवाई दरम्यान काही विक्रेत्यांनी विरोध दर्शवला आणि रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाईबद्दल संताप व्यक्त केलाय। माझं नाव उत्तम ठोंबरे आहे, मी ठोंबरे अँड सन्सचा मालक आहे। आपल्याला परमिशन दुपारी अर्ज करायला गेलो होतो आपण महापालिकेत, पण त्यांचे साहेब नव्हते, मुलाने साहेब। तर आपण थांबलो होतो, एक तासभर थांबून आपण आपल्या धंद्याला आलो आणि त्यांनी आपल्याला काही कल्पना नाही देता आपल्या मांडवर ॲक्शन घेतलेली आहे आणि रात्री वेळी कारवाई केली आहे। आणि आपले सणासुदीचे 8 दिवस 10 दिवस धंद्याचे, त्यातच आता हे चालवल्यानंतर काय अवघड झाले धंदा करायचं। 100% त्यांनी जर आम्हाला पूर्व कल्पना दिली असते तर आम्ही सगळं पूर्ण आत घेतला असतो। आम्हाला पण कुठं काय 4 वाद करायचा आहे, तर त्यांनी पूर्व कल्पना न देता आपल्याला केलेलं ॲक्शन घेतलेलं आहे। त्यांनी 10 फुटाच्या आत घ्या म्हणून सांगितलेले आहेत, तर 10 फुटाच्या आत घेतलं असतो ना, त्यांनी काय सांगितले नाहीत, काय नाही, डायरेक्ट जेसी बोलवल्यात आणि जेसीबी डायरेक्ट पाडल्यात।